नमस्कार मित्रांनो तुम्ही लाखो रुपये खर्च करून जमीन खरेदी करणार आहात। मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी तुमचे लाखो रुपये वाचवू शकते। अनेक लोक आयुष्यभराची कमाई जमिनीत गुंतवतात, पण काही महत्त्वाचे कागदपत्रे न तपासता व्यवहार करतात आणि नंतर कोर्टाच्या चक्रा, फसवणूक, दुहेरी विक्री, बोगस मालक, बँकेचे अर्ज आणि मालकी हक्काच्या वादात अडकतात। फक्त जमीन पाहून किंवा विक्रेत्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून व्यवहार करणे ही सर्वात मोठी चूक ठरू शकते। त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं समजून घेणार आहोत की जमीन खरेदी करण्यापूर्वी कोणती कागदपत्रे तपासावी, प्रत्येक कागदपत्राचा उपयोग काय आहे आणि ते कुठे मिळते, त्यातून काय माहिती मिळते, कोणत्या चुका आपल्याला टाळायच्या आहेत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण मी काही अशा महत्त्वाच्या टिप्स देणार आहे त्या कुणीच चुकवल्या नाही पाहिजे। चला तर मग जास्त वेळ न घेता या व्हिडिओला सुरुवात करूया। सर्वात पहिले आणि सर्वात महत्त्वाचे कागदपत्र म्हणजे सातबारा उतारा। महाराष्ट्रात शेतीची जमीन खरेदी करताना सातबारा हा सर्वात महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो। या उतार्यावरून जमिनीचा सर्वे नंबर किंवा गट नंबर, क्षेत्रफळ, सध्याचा मालक कोण आहे, जमिनीचा प्रकार, पिकांची नोंद, तसेच त्या जमिनीवर कर्ज किंवा इतर कोणता भार आहे का याची माहिती मिळते। अनेक वेळा लोक फक्त मालकाचे नाव पाहतात, पण इतर नोंदी दुर्लक्षित करतात। ही सगळ्यात मोठी चूक आहे, म्हणून आपल्याला ही चूक करायची नाहीये। सातबाऱ्यावर जर बँकेचा बोजा असेल, न्यायालयीन आदेश किंवा इतर नोंद असेल तर त्याचा व्यवहारावर परिणाम होऊ शकतो। त्यामुळे प्रत्येक नोंद काळजीपूर्वक वाचा। यानंतर तपासायचा दस्तऐवज म्हणजे 8अ उतारा। अनेकांना वाटते की सातबारा आणि 8अ एकच आहे, पण तसे नाहीये। 8अ म्हणजे त्या व्यक्तीच्या नावावर असलेल्या सर्व जमिनींची माहिती मिळते। त्यामुळे विक्रेता खरोखरच त्या जमिनीचा मालक आहे का, त्याच्या नावावर योग्य नोंद आहे का आणि महसूल नोंदी व्यवस्थित आहेत का याची खात्री करता येते। जर जमीन गावठाण किंवा शहरातील असेल तर प्रॉपर्टी कार्ड तपासणे अत्यंत आवश्यक आहे। प्रॉपर्टी कार्डमध्ये मालकी हक्क, क्षेत्रफळ, सर्वे तपशील आणि अधिकृत नोंदी असतात। अनेक शहरी जमिनींसाठी सातबाराऐवजी प्रॉपर्टी कार्ड महत्त्वाचे असते। आता येतो सर्वात महत्त्वाचा मुद्दा, फेरफार म्हणजेच म्युटेशन एंट्री। फक्त सातबारावर नाव आहे म्हणून व्यवहार सुरक्षित आहे असं समजू नका। त्या नावाची नोंद कोणत्या कारणामुळे झाली, विक्रीने झाली की वारस नोंदीने, न्यायालयाच्या आदेशाने की इतर कोणत्या कारणाने, हे फेरफार नोंदीतून समजते। प्रत्येक फेरफार नोंद तपासा। जर कोणती नोंद प्रलंबित असेल तर व्यवहार करण्यापूर्वी तिची स्थिती स्पष्ट करून घ्या। त्यानंतर मागील 30 वर्षांची मालकी साखळी म्हणजेच चेन ऑफ टायटल तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे। म्हणजे ही जमीन कोणाकडून कोणाकडे गेली, प्रत्येक विक्री कायदेशीर झाली का, प्रत्येक विक्रीचा नोंदीकृत दस्त आहे का याची खात्री करा। आणि मध्ये एखादा व्यवहार बेकायदेशीर असेल तर पुढील व्यवहारावरही त्याचा परिणाम होऊ शकतो। याच संदर्भात नोंदणीकृत विक्री खत म्हणजेच सेल डीड तपासा। विक्रेत्याने जमीन कशाप्रकारे मिळवली, त्याने ती विकत घेतली होती का, वारस हक्काने मिळाली का, की भेटपत्राद्वारे मिळाली। मूळ नोंदणीकृत दस्तऐवज पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे। जर जमीन वारसा हक्काची असेल तर सर्व वारसांची नावे महसूल नोंदीत आहे का हे तपासा। अनेक वेळा एका वारसाने इतर वारसांच्या संमतीशिवाय जमीन विकण्याचा प्रयत्न केला असतो। अशा परिस्थितीमध्ये पुढे मोठा वाद निर्माण होऊ शकतो। गरज पडल्यास सर्व वारसांची लेखी संमत किंवा अधिकारपत्र घ्या। त्यानंतर एन्क्युम्बरन्स सर्टिफिकेट म्हणजेच EC किंवा बोजा प्रमाणपत्र तपासा। या प्रमाणपत्रावरून त्या जमिनीवर बँकेची कर्ज, गहाण, न्यायालयीन आदेश
किंवा इतर आर्थिक बोजा आहे का याची माहिती मिळते. जर जमीन गहाण असेल तर बँकेची परवानगी किंवा कर्जमुक्तीची खात्री केल्याशिवाय व्यवहार करू नका. जमिनीचा नकाशा तपासा आणि मोजणी देखील तपासा. प्रत्यक्ष जागेवरील सीमा आणि सरकारी नोंदीतील सीमा एकसारख्या आहेत का हे पाहणे आवश्यक आहे. शेजाऱ्यांसोबत सीमा वाद असल्यास भविष्यामध्ये याचा मोठा त्रास होऊ शकतो. आवश्यक असल्यास अधिकृत मोजणी करून घ्या. त्यानंतर महसूल कर, मालमत्ता कर आणि इतर थकबाकी आहे का हे तपासा. अनेक वेळा जुनी थकबाकी नवीन मालकाला भरावी लागते. त्यामुळे व्यवहारापूर्वी सर्व कर भरलेले असल्याची खात्री करून घ्या. जर जमीन बिनशेती म्हणजेच NA असेल तर NA आदेश आणि संबंधित मंजुरी तपासा. जर तुम्हाला शेतीच्या जमिनीवर घर, दुकान किंवा इमारत बांधायची असेल तर फक्त जमीन विकत घेऊन चालत नाही. संबंधित कायद्यानुसार आवश्यक परवानग्या आहेत का हे तपासणे गरजेचे असते. जर जमीन लेआउटमध्ये असेल तर मंजूर लेआउट, रस्ते, आरक्षण, सार्वजनिक जागा आणि संबंधित परवानग्या तपासा. अनधिकृत लेआउटमध्ये प्लॉट घेतल्यास पुढे बांधकामात अडचण येऊ शकतात. याशिवाय जमीन सरकारी संपादन, आरक्षण, रस्ता विस्तार, वनक्षेत्र, पूररेषा किंवा इतर निर्बंधाखाली तर नाही ना हे संबंधित कार्यालयातून तपासा. स्वस्त मिळते म्हणून जमीन घेण्यापूर्वी त्याच्यावर कोणते कायदेशीर निर्बंध आहेत का हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे. व्यवहार करण्यापूर्वी ओळखपत्राची पडताळणी करा. जर व्यवहार पॉवर ऑफ अटर्नी धारक व्यक्ती करत असेल तर ती पॉवर ऑफ अटर्नी वैध, नोंदणीकृत आणि अद्याप लागू आहे का हे निश्चित करणे खूप महत्त्वाचे आहे. जर व्यवहारामध्ये मोठी रक्कम गुंतलेली असेल तर अनुभवी वकील आणि परवानाधारक दस्तऐवज तज्ज्ञ यांच्याकडून सर्व कागदपत्रांची कायदेशीर तपासणी करून घ्या. तुमचे काही हजार रुपये खर्च होऊ शकतात, पण तुम्ही जी पैसे घालून पडताळणी करणार आहेत ती भविष्यामध्ये तुमच्या लाखो रुपयांचे नुकसान टाळू शकते. तसेच व्यवहार करताना सर्व पैसे शक्यतो बँकेद्वारे द्या. रोख व्यवहार टाळा. प्रत्येक व्यवहाराची पावती, बँक नोंद आणि दस्तऐवज व्यवस्थित जतन करून ठेवा. नोंदणीकृत विक्री खत झाल्यानंतर फेरफार नोंद करून आपल्या नावावर मालकीची नोंद झाली आहे का हेही नक्की तपासा. एक गोष्ट लक्षात ठेवा, कोणतीही जमीन स्वस्त मिळतीये म्हणून घाईघाईमध्ये खरेदी करू नका. प्रत्येक कागदपत्र नीट तपासा. प्रत्येक माहितीची खात्री करून घ्या. कारण आयुष्यामध्ये आपल्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या. कारण जमीन खरेदी हा आयुष्यातील सर्वात मोठ्या आर्थिक निर्णयांपैकी एक असतो. एका छोट्याशा दुर्लक्षामुळे अनेक वर्ष न्यायालयामध्ये खटले चालू शकतात. म्हणून मित्रांनो, जमीन खरेदी करण्यापूर्वी 7/12, 8A, प्रॉपर्टी कार्ड, फेरफार नोंदी, मागील 30 वर्षाची मालकी साखळी, विक्री खत, वारस नोंदी, बोजा प्रमाणपत्र, मोजणी, कर भरल्याच्या पावत्या, आवश्यक परवानग्या आणि विक्रेत्यांची ओळख या सर्व गोष्टींची पडताळणी करणे अत्यंत गरजेचे आहे. योग्य तपासणी म्हणजे सुरक्षित गुंतवणूक. हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्र, परिवाराला आणि नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही जर या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसह. जय शिवराय. धन्यवाद.